होते, मात्र ज्यावेळेस मुख्यमंत्री आले त्यांच्याकडे बॅगा होत्या, त्या बॅगांचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले की पैशांचा पाऊस पडला जातोय, पैशांचा खेळ चालला. संजय राऊतांनी आरोप ट्विट केले असं, आणि रोहित पवारांनी देखील केलं. जेव्हा पराभव होतो किंवा पराभवाचे लक्षणे दिसतात तेव्हा असे वक्तव्य करणे हे नॉर्मल आहे, हे ते बोलतच राहणार. पराभव जसा असा होईल, मग EVM खराब आहे, मशीन खराब झाली आहे, मग मशीनमध्ये दोष आहे, मग सांगतील पर्सेंटेजमध्ये दोष आहे. 8 वाजता 9 वाजेपर्यंत कधी कधी पोलिंग चालतं, पर्सेंटेजचा दोष सांगतात, ते 6 वाजताचं मोजतात. शेवटी निवडणूक आयोग जो असतो तो शेवटचा पोल होत नाही, शेवटचा हातात येत नाही तोपर्यंत सांगत नाही. हे आता 1000 कारणं काढतील. एकनाथ शिंदेने हे केलं, देवेंद्रजींनी ते केलं, त्यामुळे यांना आता पराभवाचे लक्षण दिसत आहेत, म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करतायत. टप्प्यातल्या 11ही जागा महायुती जिंकेल आणि प्रचंड मताने जिंकेल, आणि पुढचा 5वा टप्पासुद्धा चांगल्या 2019पेक्षाही जास्त मार्जिननी 5वा टप्पा जिंकेल. बारामतीमध्ये स्वतः सुप्रियाताई पराभूत होत असल्यामुळं हे आता महाविकास आघाडीचा जो फुगा होता तो फुटलेला आहे. सुप्रियाताईच जर बारामतीमध्ये पराभूत होत असतील तर मग पवारसाहेबांनी जो हा फुगा तयार केला महाविकास आघाडीचा, तो निश्चितपणे 4 तारखेनंतर आपल्याला तुकडे तुकडे झालेले दिसतील. कारण पृथ्वीराज चव्हाण असे बोलले आहेत की या राज्यातले 2 पक्ष हे संपणार आहे. त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की मशाल आणि तुतारी हे 2 पक्ष आता 4 तारखेला दिसणार नाही राज्याच्या राजकारणामध्ये, असं दिसतं आहे. हे पहिल्यापासून सक्रिय आहे, पहिलं काम त्यांनी सुरू केलं, आणि काही समाज गैरसमज असतात, ते गैरसमज समजत नाही, काही व्यक्त तर होत राहतं. पण माननीय भुजबळ साहेबही काम करतात आहे, त्यांची सर्व टीम काम करतात आहे. पण सुहास कांदेजींनी हे सर्वात प्रथम भारती पवारांच्या कामाला सुरुवात केली, आणि भुजबळ साहेबांनी सुरुवात केली, सर्वांनी सुरुवात केली. महायुतीचे आमचे सर्व नेते आता एकत्र आहे. थोडा वेळ लागतो काही गोष्टी सेटल व्हायला. शेवटी प्रत्येक वेळी काही प्रत्येक मानसिकता नसतं. पण आता मात्र एक दिलाने एक मताने मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता महायुती काबाला लागलेली आहे. महापालिकेत भाजपची सत्ताधारी होती, त्यांच्या काळात झालेला 800 कोटींचा भूखंड घोटाळा बाहेर. तुम्हाला संजय राऊतशिवाय बाकी प्रश्न नाही आहे का? संजय राऊत कोण आहेत? बाकी प्रश्न राज्यामध्ये खूप आहेत, बाकी इतर प्रश्न एवढ्या राज्यामध्ये आहेत, त्या प्रश्नाबद्दल चर्चा केली पाहिजे. सकाळी ते बोलले त्यामुळे आम्ही बोललो पाहिजे असं नाही आहे. काही प्रश्न असे असतात की जे विकासाचे असतात, या भागातल्या डेव्हलपमेंटचे असतात, ते बोलले म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर मी देणे काही अपेक्षित नाही. 1977 पासून शरद पवारांचं आयुष्य हे इंदिरा गांधीजी असल्यापासून स्वर्गीय इंदिरा गांधीला धोका देणे, मग राजीव गांधीजींना धोका देणे, येस काँग्रेसचं निर्माण करणे, पुलोसचं निर्माण करणे, पुलोस सोडणे, येस काँग्रेस सोडणे, कुठे कुठे शरद पवार साहेबांचा पुन्हा प्रवास जो आहे तो असा भटकंती राहिलेला आहे, भटकंती. आणि त्यामुळे या प्रवासामध्ये त्यांनी सत्ता जिथेही ते आपल्याला मिळेल तिथे ते काम केलं आहे. आणि शेवटी एक काळ असतो, त्या काळात ते जमतं, पण जो काळ निघून गेला त्या काळात मात्र ते कळत नाही, म्हणजे होत नाही. त्यामुळं राज ठाकरे साहेबांचे बोलले ते योग्य आहे, बरोबर आहे. राजसाहेबाचा एक विचार आहे, आमच्याकडे 90% विचार त्यांचे आमचे जोडतात. काही विषयावर त्यांचे मतभेद असतील, काही विषयावर त्यांचं मत असेल, त्यांचं मत बदलवणे काही मी एवढा मोठा नाही आहे, त्यामुळं त्यांच्या मताला ते सहमत आहे. पण एकदा हे महत्त्वाचं आहे की विकसित भारताच्या संकल्पनेला, विकसित भारताकरता मोदीजींना त्यांनी खुल्या हृदयातून त्यांनी मदत केली आहे, त्यांनी सपोर्ट केलेला आहे, हा महत्त्वाचा आहे. मोदीजींच्या मागे ते ठामपणे उभे राहिले, हे आम्हाला सर्वांना त्यांचा आदर आहे. मी त्यांचे आभारी मानतो आपल्या माध्यमातून की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता राजसाहेबांनी मोठा पाऊल उचलला आहे. त्यांना काही काळ असतोच, त्यांनाही वाटतं मला तिकीट मिळायला पाहिजे होती. प्रत्येकाच्या भावना असतात, भावना या हृदयातल्या असतात. त्यांना वाटतं दिनकर पाटील चांगले कार्यकर्ते आहेत, चांगले उमेदवार आहेत,
त्यांनी आता एक पाऊल मागे आले. भाजपाने त्यांना आता लोकसभेचं सहसंयोजक केलं आहे या लोकसभेचं. आणि त्यामुळं दिनकर पाटलांची ताकद ही आमच्या हेमंत गोडसेला मिळेल आणि तिकडे भारती पवारांनाही मिळेल. एक अत्यंत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात पूर्ण वेळ काम करणारा दिनकरसारखा अत्यंत प्रामाणिक नेता आमच्याकडे आहे आणि मी त्यांचा आभार मानतो, अभिनंदनही करतो. त्यांनी प्रचंड ताकदीने आज महायुतीचं काम चालू केलं. नाराजी असणारच, कारण प्रत्येकाला उमेदवारीची अपेक्षा असतं. बस कसं चालतात हाच प्रश्न भाजप आणि शिंदे गटासाठी देखील लागू होतो. असं आहे की काही गोष्टी आता राजसाहेबांनी सांगितलेल्या काही काळात अशा असतात. मी सांगितलं ना, शेवटी पवारसाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जसे जसे टर्न केले आहेत, काही काळामध्ये मतांतर त्या ठिकाणी, काही काळामध्ये एखाद्या गोष्टी घडतात. पण ह्या ज्या गोष्टी घडणं अपेक्षित नाही आहे, जसं उद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचारच सोडून देणे, हे तर मान्य नाही आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी मी माझा पक्ष गुंडाळून टाकेल. उदयनिधी स्टॅलिन हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करतात, उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात. 93च्या बॉम्बस्फोटातले आरोपी हे अमोल कीर्तिकरच्या प्रचारामध्ये आहेत. उद्धव ठाकरेची मशाल घेऊन फिरत आहेत. बॉम्बस्फोटातले आरोपी नाना पटोले, ज्या काँग्रेसनी 2008 आणि 2011ला मनमोहन सिंग सरकारच्या काळात राम लल्ला अस्तित्वातच नाही आहे, रामसेतू अस्तित्वात नाही अशी भाषा करतात. आणि आता ते म्हणतात की भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं शुद्धीकरण करायचं आहे. वडट्टीवार म्हणतात की अजमल कसा बरोबर आहे. आता मला सांगा, या भूमिका मान्य आहे का महाराष्ट्राला? तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या हृदयाला पट्टा आहे का? त्यामुळं महाराष्ट्रीय जनता आता मोदीजीला मत देणार आहे आणि प्रचंड ताकदीने मोदीजी पुन्हा एकदा मागच्यापेक्षा जास्त सीट घेऊन या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.